नमस्कार मंडळी, आज आपण अनुभवणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम अभंग क्रमांक 6। गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन, ज्यामध्ये विठोबाचं भव्य दिव्य आणि अत्यंत प्रेमळ दर्शन घडवलेलं आहे। तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करूयात। गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे, मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी, ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रकुमादेवी, उद्धव अक्रूर उभे दोहीकडे, वर्णिती पवाडे सनकाधिक, तुका म्हणे नव्हे आनिका सारिका, तूची माझा सखा पांडुरंग। तर आपण या अभंगात प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत आणि त्याचा जीवनाशी संदर्भ जोडणार आहोत। तरी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ शेअर करावा। तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन। विठुराया गरुडावर आरूढ असलेला, कमरेला पिवळा पितांबर परिधान केलेला, त्या सावळ्या सुंदर रूपाकडे पाहताना डोळे भरून येतात। आपल्या आयुष्यातही ज्या गोष्टी आपल्याला दिव्य वाटतात त्याचं सौंदर्य फक्त बाह्य स्वरूपात नसतं, ते आतूनही झळकतं। द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे। विठुराया घनघोर मेघाप्रमाणे गडद सावळा आहे, गळ्यात वैजयंती माळा परिधान केलेली आहे। ही माळा दैवी शक्तीचं प्रतीक आहे। आपणही जीवनात बाह्य रूपाला न भूलता अंतःकरणातील वैजयंती म्हणजेच गुणाचं सौंदर्य वाढवायला पाहिजे। पुढे महाराज म्हणतात, मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी। इथे विठुरायाच्या माथ्यावरती कोटी सूर्या इतकं झळाळणारं मुकुट आहे, कंठी कौस्तुभ मणी आहे, जो शुद्धतेचा आणि दिव्यता प्रतीक आहे। महाराजांचं सूक्ष्म दर्शन आणि सूक्ष्म विचार आणि विठुरायाचं सूक्ष्म असं चिंतन या अभंगाद्वारे प्रकट होतं। महाराजांनी किती सूक्ष्म आणि निर्मळ अंतःकरणाने विठुरायाचं निरीक्षण केलेलं आहे आपण या अभंगामध्ये पाहू शकतात। आपल्या जीवनातही आपण अशाच तेजस्वी विचारांचा मुकुट घालायला हवा, जिथं अलहंकार नाही, फक्त दिव्यता आणि निर्मळपणा आहे। ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रकुमादेवी। विठुरायाच्या मुखावर आनंद ओसंडून वाहतो आहे, डाव्या अंगाला प्रेमळ रकुमाई उभी आहे। जसे सुख आणि प्रेम एकत्र आल्यावरच जीवन पूर्ण होतं, तसं विठुराया आणि रखुमाईच्या दर्शनाने भक्तांचं जीवन परिपूर्ण होतं। पुढे चतुर्थ चरणामध्ये महाराज म्हणतात, उद्धव अक्रूर उभे दोहींकडे, वर्णिती पवाडे सनकाधिक। उद्धव आणि अक्रूर विठुरायांच्या बाजूला उभे आहेत आणि सनकाधिक ऋषी त्यांच्या गौरवगीत गात आहेत। हे चित्र दर्शवतं, जिथे देव आहे तिथं भक्त आणि ज्ञानी ऋषी हे आहेत। आयुष्यात आपणही असा संग करायला हवा, जिथं सद्विचार, भक्ती आणि ज्ञान फुलतं। पुढे पाचव्या चरणामध्ये अभंग म्हणतात, तुका म्हणे नव्हे आनिका सारिका, तोची माझा सखा पांडुरंग। तुकाराम महाराज म्हणतात, हा विठुराया दुसऱ्यांसारखा नाही, तो माझा सखा आहे। प्रत्यक्ष विठ्ठलाला, प्रत्यक्ष माझ्या देवाला माझा सखा मानलेला आहे तुकोबारायांनी। हे प्रेम देवापेक्षाही सख्याचं प्रेम जे असतं ते अतिशय उत्तम आणि दिव्य असतं। आपणही जेव्हा देवाशी नातं बांधतो तेव्हा तो फक्त पूज्य नसतो, तर आपला सखा, आपला जीवाभावाचा मित्र होतो। तर मित्रांनो, विठुरायाचं हे सुंदर रूप, ही दैवी झलक फक्त वर्णन नाही, तर ती एक अनुभूती आहे। चला तर मग आपणही आपल्या मनाच्या विटेवर विश्वासाने उभं राहूया आणि आपल्या विठुरायाला आपल्या आयुष्यात सखा बनवूया। असेच नवनवीन आणि संपूर्ण गाथा समजून घेण्यासाठी, संपूर्ण अभंग समजून घेण्यासाठी आपल्या संत साहित्य चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच आपण संपूर्ण गाथाचे पारायण करणार आहोत। आत्तापर्यंत आपण 5 ते 6 अभंगच्या अर्थसह अपलोड केलेले आहेत, तरी सर्वांनी ते पाहावेत ही नम्र विनंती। पुन्हा भेटूयात पुढच्या अभंगामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या गडद पण दिव्य अभंगाला, जो आहे वानो जन मज म्हणतो शिंदोळी। एका साध्या शब्दात संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान मांडणारं
हे एक अमोल वचन आहे. तरी आपण या अभंगाच्या 3ही चरणांचा विस्तृत अर्थ पाहणार आहोत. तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करूयात. वाळो जन मज म्हणती शिंदळी, परी हा वनमाळी न विसंबे. सांडूनी लौकिक जालिये उदास, नाही भय आज जीवित्वाची. नाईके वचन बोलता या लोका, म्हणे जालो तुका हरिरेता. या अभंगाचा शब्दशः अर्थही आपण दिलेला आहे, तरी तुम्ही हा अर्थ वाचू शकता. वाळो जन म्हणजे सामान्य किंवा साधा लोक, म्हणत म्हणजे म्हणतात, शिंदळी म्हणजे क्षुल्लक किंवा तुच्छ व्यक्ती, परी हा वनमाळी म्हणजे परंतु मी वनमाळी, भगवान किंवा विष्णूचा दास किंवा भक्त, न विसंबे म्हणजेच विसरत नाही, हटत नाही, सांडूनी लौकिक जगाचा लौकिक प्रतिष्ठा प्रसिद्धी सोडून, जालिये उदास म्हणजे विरक्त झालो आहे, नाही भय आस जीवित्वाची म्हणजे जीवन संपेल याची भीती नाही, नाईके वचन लोकांनी काहीही बोलले तरी, हरिरता म्हणजे हरिनामात रममान झालो आहे. चला तर आपण प्रत्येक चरणाचा विस्तृत अर्थ पाहूयात. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, वाळो जन मज मनोत शिंदळी, परी हा वनमाळी न विसंबे. तुकाराम महाराज सांगतात, लोक मला साधा समजतात, तुच्छ समजतात, पण मी तर वनमाळी आहे, म्हणजेच भगवान किंवा विष्णूचा दास आहे, म्हणजेच श्रीहरीच्या चरणांशी नितांत प्रेमाने जोडलेला आहे. म्हणजेच समाज आपल्याला काहीही म्हणो, आपली खरी ओळख आपल्या श्रद्धेत असते. लोक क्या कहेंगे या भीतीत न अडकता आपलं सत्य जीवन जगायला हवं. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सांडूनी लौकिक जालिये उदास, नाही भय आस जीवित्वाची. तुकाराम महाराज लौकिक म्हणजे जगातील प्रतिष्ठा, नाव, मानमरातब सगळं सोडून निस्पृह झाले आहेत. इतकंच नाही तर जीवनाची म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची पण भीती नाही उरली नाहीये. आपल्याला आठवत असेल, संत तुकाराम महाराजांनी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा स्वतःच्या घरातील संपूर्ण धान्य दान केलं होतं, कर्जाच्या वह्या बुडवल्या होत्या, तर ते विरक्त झाले होते. त्यांनी सर्व लौकिक वगैरे सोडला होता. आजच्या काळातही आपण अनेकदा लोकांची मान्यता मिळवण्यासाठी आपलं खरं स्तव गमावतो, मात्र खऱ्या भक्ताला त्याचा मार्ग आणि सत्यावरचा विश्वास यावर अवलंबून असतो. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाईके वचन बोलता या लोका, म्हणे जालो तुका हरिरता. लोक काही बोलो, तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिरता झालो आहे, म्हणजेच मी हरिनामात भगवंताच्या प्रेमात गुंतून गेलो आहे. हेच तर खरे भक्तीचे लक्षण आहे ना. बाहेरचे शब्द, टीका, निंदा हे आपल्याला डगमगवत नाहीत. आपली भक्ती, आपलं प्रेम आणि परमेश्वरावर असणारी अबाधित राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, या अभंगातून आपण शिकलो, स्वतःवर विश्वास ठेवणं, लोकांच्या मतांपेक्षा भगवंतावर निष्ठा ठेवणं आणि आयुष्यात खरी साधना नित्यतेने करणं. आपणही महाराजांसारखे विनम्र व अपराजय बनूया. हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. जर तुम्हाला हे अभंग वाचन आणि अर्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर पुढे चालत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन अभंग पाहण्यासाठी किंवा आपल्या मित्रांना शेअर करा. आपले संत तुकाराम महाराज अभंग ही प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बरेचसे अभंग अर्थासह पाहिलेले आहेत. यापुढेही आपण संपूर्ण तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील संपूर्ण अभंग या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तरी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि या चॅनलला फॉलो करा, म्हणजेच एकही अभंग तुमच्याकडून मिस होणार नाही आणि आपणही संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक होऊ. तर पुन्हा भेटूयात आपण अशाच भन्नाट अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज आपण अनुभवणार आहोत एक अतिशय खोल अर्थ असलेला संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील अभंग क्रमांक 8. आधिल्या भृतारे काम नव्हे पुरा, जीवनातील खरी तृप्ती कशात आहे हे सांगणारा हा अभंग आहे. तरी आपण ह्या अभंगातील 3ही चरणांचा सखोल अर्थ पाहणार आहोत. त्या अगोदर मी शब्दशः अर्थ आपणास सांगणार आहे.
त्यानंतर आपण प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत या व्हिडिओला फॉलो करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रथम आपण अभंगाचं वाचन करूयात. आधिला भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणोनी व्यभिचारा टेकलीये. रात्रंदी समज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी. नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातळी अनंत तुका म्हणे. तर या अभंगाचा शब्दशः अर्थ आपण पाहणार आहोत. आधिल्या भ्रतारे म्हणजेच आधीचे म्हणजे जगाचे पती भोगाचे आकर्षण. काम नव्हे पुरा म्हणजेच मनाची तृप्ती होत नाही. म्हणून व्यभिचारा टेकलीये म्हणजेच म्हणून व्यभिचाराकडे भोग व लालसेकडे झुकलेले आहे. रात्रंदी समज पाहिजे जवळी म्हणजेच रात्रंदिवस मला प्रभू जवळ हवा आहे. क्षण त्या निराळी नगमे घडी म्हणजेच एक क्षणही त्याच्याशिवाय सहन होत नाही. नाम गोष्टी माझी सोय सांडा आता म्हणजेच नुसत्या गोष्टी करून माझा निभाव नाही. रातळे अनंता तुका म्हणे म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात अनंताशी भगवंताशी एकरूप व्हावं लागेल. चला तर आपण अभंगाचा प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संसारातील भोग सुख मान सन्मान हे काही मन पूर्णपणे तृप्त करू शकत नाही. आपणही अनुभवले असेल राईट की प्रत्येक गोष्टीकडे आपण जेवढे आकर्षित होतो त्याने आपले मन तृप्त होत नाही. आपण अधिक त्या गोष्टीचा हव्यास आपल्याला वाढत जातो. पैशाचा हव्यास असेल, भोग लालसेचा हव्यास असेल, कोणताही हव्यास असेल तो अधिकच वाढत जातो. आपण जितके जास्त बाह्य सुखाच्या भागे धावतो तितकेच अधिक अस्वस्थ होतो. जसे पाण्यातील मिरा प्यायले तरीही तहानलेली राहते. त्यामुळेच महाराज म्हणतात या व्यर्थ आकर्षणाच्या जाळ्यात अडकण्याचे काही अर्थ नाही. पुढे दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात रात्रंदी समज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी. पुढे म्हणतात रात्रंदीस मला केवळ भगवंत हवा आहे. म्हणजे जसे एखादं प्रेमिक मन आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय एकही क्षण राहू शकत नाही, तसंच भक्ताचं मनही भगवंता वाचून राहू शकत नाही. आपल्या आयुष्यातही जर आपण जीवनातील सर्वोच्च सत्याशी जोडले गेलो तर बाहेरच्या गोष्टी उगाचच फिकट वाटू लागतात. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातळे अनंता तुका म्हणे. नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातळे अनंता तुका म्हणे. तुकाराम महाराज येथे अगदी थेट सांगतात फक्त नामाच्या गप्पा मारून चालणार नाही, आता प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप होणे आवश्यक आहे. सकल संतांनी नामस्मरण भक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे, कारण ती सोपी भक्ती आहे. त्यासाठी योग याग विधी करण्याची कोणतीही गरज नाही. त्यामुळे नामाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही, तर आता प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप होणं आवश्यक आहे आणि नामस्मरण भक्ती करणं आवश्यक आहे. भक्ती म्हणजे केवळ बोलणे नाही, ते जीवन जगणे असते, त्यात संपूर्ण विलीन होणे असते. जसे एखाद्या प्रेमी आपल्या प्रेयसीसाठी सर्व त्यागतो, तसंच आपणही आपल्या अंतर्यामी भगवंतासाठी सगळं अर्पण करायला हवं. तर या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात बाह्य जगाच्या मोहात अडकू नका, भगवंताच्या प्रेमात संपूर्ण वाहून जा. शब्दांच्या पलीकडे प्रत्यक्ष अनुभवाकडे पचला. आपणही जीवनात हे साध्य करूया. हरिप्रेमात रमून हरिपाठाने जगून. जर तुम्हाला हे अभंग वाचन आणि अर्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर चालत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढेही आपण असेच तुकाराम महाराजांच्या संपूर्ण गाथ्यातील अभंग पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण 7 ते 8 अभंगाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तरी आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन तुकाराम महाराज अभंग या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओज आपणास पाहावयास मिळतील. तरी सर्वांनी अभंगाचा आनंद घ्यावा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत सशक्त आणि भक्तिभावाने ओथंबलेला अभंग, ज्याने संपूर्ण जीवनदृष्टीच बदलून टाकावी. संत तुकाराम महाराजांचा हाची नेम आता न फिरे माघारी हा अभंग आपण पाहणार आहोत. या अभंगातील 3ही चरणांचा शब्दशः अर्थ, तसेच चरणानिशी अर्थ आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्याचा उपयोग किंवा त्याचं असणारं महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करूया. हाच नेम आता न फिरे माघारी, बैसळे शेजारी गोविंदाचे. घरघिरी जाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. तर या अभंगाचा शब्दशः अर्थ आता आपण पाहूयात. हाची नेम म्हणजे हाच, ठाम निर्धाराने करण्याचा जो नेम आहे तोच म्हणजे हाची नेम. आता न फिरे माघारी म्हणजे आता मागे फिरणार नाही. बैसळे शेजारी गोविंदाचे म्हणजे गोविंदाच्या भगवंताच्या शेजारी स्थान मिळाले आहे. घरडिगी झाले पट्टराणी वळे म्हणजे घरातच किंवा संसारातच आपण प्रधान राणी झालो आहोत. वरिले सावळे परब्रह्म आपल्या अंगावरच जीवनावर ते सावळ परब्रह्म म्हणजे विठोबा प्रकट झाला आहे. बळीयाचा अंगसंग झाला आता म्हणजे बळीया विठुराया सोबत जीवनाचं एक रूप झालं आहे. नाही भय चिंता तुका म्हणे. आता तुकाराम महाराज म्हणतात कोणतंही भय किंवा चिंता उरलेली नाहीये. चला तर आपण प्रत्येक चरणाचा अर्थ आणि त्याचा जीवनाशी असणारा संदर्भ पाहणार आहोत. तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात हाची नेम आता न फिरे माघारी, बैसळे शेजारी गोविंदाचे. महाराज म्हणतात आता मी ठाम निर्धार केलेला आहे, मागे फिरणार नाही. आता मी गोविंदाच्या भगवंताच्या सानिध्यात स्थिर झालो आहे. जीवनात एक क्षण असा येतो जेव्हा बाहेरच्या चकाकतेची मोहिनी संपते आणि मन पूर्णपणे भगवंताकडे वळतं. याला आध्यात्मिक शरणागती असं म्हणतात. ही अवस्था म्हणजे आता कोणतीही परिस्थिती बदलली तरी मन ढळत नाही. आपलं मन विठुरायाच्या चरणांशी एकरूप झालेलं असतं. पुढे द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात घरडिगी झाले पट्टराणी वळे, वरिडे सावळे परब्रह्म. म्हणजेच महाराज सांगतात की आता तर माझं घरही एक राजेश दरबार झाला आहे, कारण माझ्या जीवनावर ते सावळ परब्रह्म तो विठुराया प्रकट झालेला आहे. हे प्रतीक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातही जर भगवंताचं भान जागृत असेल तर साधं घरही मंदिर होतं. संसार करता करता भगवंताची कृपा अनुभवणं हीच खरी भक्तीची कमाल आहे. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात वळियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. तुकाराम महाराज आनंदाने घोषित करतात की आता विठोरायाच्या माझ्याशी एक रूप झाला आहे, म्हणून आता भय आहे न चिंता आहे, दोन्हीही विसरलेलो आहे. भय किंवा चिंता आता उरलेली नाही, कारण विठुराया माझ्याशी एकरूप झालेला आहे. आपल्या आयुष्यातही जेव्हा आपण भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवतो तेव्हाच खरी चिंता मिटते. भय हे अज्ञानातून येतं आणि विश्वासाने सर्व भीती नाहीती होत असते. विठुरायावर किंवा भगवंतावर आपण जर निसंदेह विश्वास ठेवला तर आपल्या मनातील सर्व भय हे नाहीसं होत असतं. तर मित्रांनो, तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात संसारात असतानाही भगवंताशी अखंड एकरूप राहिलं पाहिजे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर भक्तीचा नेम धरला तर माघारी फिरण्याची गरज उरत नाही. तर जर तुम्हाला हे विवेचन किंवा हा अभंग आवडला असेल, त्याचा गाढ भावार्थ तसं आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर विठुरायासोबत चालत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. आपण या चॅनलवरती संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आतापर्यंत 8 अभंग पाहिलेले आहेत. तर आपण संपूर्ण गाथ्यातील अभंग या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर एकही अभंग चुकवू नये यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत आपण जर नवीन असाल तर यापूर्वीही आपण अपलोड केलेले अभंग तुम्ही पाहू शकता. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय प्रामाणिक आणि परफड अभंग, नाही काम माझे काज तुम्हास हवे. तरी आपण प्रथम या अभंगाचे वाचन करणार आहोत, त्यानंतर आपण अभंगाचा शब्दशः अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर अभंगाच्या 3ही चरणांचा अर्थ तसेच त्याचा जीवनाशी असणारा संदर्भ आणि खूप सुंदर असं विवेचन आपण पाहणार आहोत. तरी आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलवरती संत तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथा, त्यातील एक अभंग आणि त्याचे अर्थ अपलोड करत आहोत.
तरी या पूर्वीचे अभंग आपण जर मिस केले असतील तर ते चेक करावेत. चला तर आपण या अभंगाला सुरुवात करूयात. प्रथम आपण अभंगाचं वाचन करूया. नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केळे आता. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सर ती लोका माझी झाले. न धरावा लोभ काही मज विशी, झाले देव पिशी तुका म्हणे. या अभंगाचा शब्दशः अर्थ आता आपण पाहूयात. नाही काम माझे काज तुम्हा सवे, म्हणजेच माझं काही काम किंवा व्यवहार तुमच्यासोबत राहिलेला नाहीये. होते गुप्त ठावे केळे आता, म्हणजेच ते आताच गुप्तपणे ठरवलेलं आहे. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, म्हणजेच माझा व्यभिचार भक्तिविषयी अस्थिरता तुमच्याही लक्षात आली आहे. नसरती लोका माझी झाले, म्हणजेच त्यामुळे समाजामध्ये माझी इज्जत गेली आहे. न धरावा लोभ काही मजविषयी, म्हणजेच आता माझ्याबाबत कोणताही लोभ ठेवू नका. झाले देवपिशी तुका म्हणे, म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात मी आता केवळ देवाचा झालेलो आहे, तरी आपण माझ्याविषयी काही लोभ व्यभिचार ठेवू नका. तर आपण या अभंगाचं प्रत्येक चरणाचं विवेचन करणार आहोत. प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केळे आता. महाराज म्हणतात आता माझं तुमच्यापाशी काहीही व्यवहार उरलेला नाहीये. मी आतल्या आत गुप्तपणे निर्णय केलेला आहे की माझं आयुष्य फक्त भगवंतासाठीच आहे. जीवनात एक क्षण येतो जेव्हा आपण समाजाच्या मान्यता, नीतियोती, व्यवहार सगळं मागे टाकतो आणि एकच ध्येय ठेवतो, भगवंताशी एकरूप होणं. हा क्षण आहे पूर्ण समर्पणाचा. पुढे द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात व्यभिचार माझा पडिला ठाऊका, नसरती लोका माझी झाले. महाराज म्हणतात हो, माझा व्यभिचार म्हणजेच मी पूर्वी जसा इतर गोष्टींमध्ये गुंतलेलो होतो ते तुमच्या लक्षात आलंय. आता त्या गोष्टीमुळे माझं समाजातील स्थानही कमी झालेलं आहे, परंतु त्याचं त्यांना शल्य नाही, कारण हे सर्व सोडून त्यांनी आता परमध्येय स्वीकारलेलं आहे. हेच आता खरी आध्यात्मिक परिपक्वता आहे. भूतकाळाचा पश्चाताप नाही, फक्त पुढच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणं. आपणही आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये फार रमलेलो असतो. तो भूतकाळ आपल्याला कोणतेही कार्य करण्यापासून वंचित ठेवतो आणि आपण फक्त भूतकाळाचा विचार करत बसलेलो असतो. या व्यतिरिक्त आपण भूतकाळाला सोडून दिलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ज्यायोगे आपण आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठं करू शकतो. तर तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात न धरावा लोभ काही मजविषयी, झाले देवपिशी तुका म्हणे. मला ठामपणे म्हणतात आता माझ्याबद्दल कोणताही लोभ ठेवू नका, कारण मी आता फक्त देवाचा झालेलो आहे. या अगोदर आपण जरी लोभ ठेवला असेल, या अगोदर जर मी व्यभिचाराने वागलेलो असेल, तरी आता मी फक्त देवाचा झालेलो आहे. त्यामुळे आता माझ्याबद्दल कोणताही लोभ ठेवू नये. आपल्या आयुष्यातही असं असतं, जेव्हा आपण खऱ्या प्रेमाला, खऱ्या ध्येयाला भेटतो तेव्हा जुन्या गोष्टींबद्दल मोह उरत नाही. तुकाराम महाराजांनी जगाला स्पष्टपणे सांगितलं आता माझा अंतिम संबंध फक्त विठुरायाशी आहे, उरलेलं काही नाही. तर बंधूंनो, हा अभंग आपल्याला शिकवतो की अखेरचा निर्णय घेण्यासाठी आत्म्याशी प्रामाणिक होणं किती महत्वाचं आहे. भक्तीचा मार्ग हा संपूर्ण समर्पणाचा मार्ग आहे, जिथे समाजाचा मोह, मानापमान सगळं मागे पडतं. जर तुम्हाला हा गाढ भावार्थ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर विठुरायाच्या पायांशी आपलं जीवन समर्पित करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.